नमस्कार. मी प्राध्यापिका वैशाली शांताराम बागुल, मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर आबासाहेब तथा नामोस सोनवणे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सटाणा येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. त्या विषयाचं नाव आहे विचारसरणी विचारप्रणाली. मग हे विचारप्रणाली काय आहे हे आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत, समजावून घेणार आहोत. आता 20वे शतक हे विचारसरणींचं मानलं जातं, विचारप्रणालींचं मानलं जातं. कारण का की या शतकामध्ये अनेक विचारसरणींचा उदय झाला देखील आणि अनेक विचारसरणींचा नायनाट देखील इथे झालेला आहे. परंतु 20व्या शतकामध्येच मग विचारसरणी होत्या का? तर नव्हे. 21व्या शतकामध्ये सुद्धा विचारसरणी आहेत. देश विचारसरणींच्या आधाराने ओळखले जातात. मग नेमकं हे विचारसरणी आहे तरी काय हे आज आपण समजून घेणार आहोत, ओळखणार आहोत. मग आता आपण विचारप्रणाली समजावून घेणार आहोत. यामध्ये जसं एखादी व्यक्ती तिच्या विचारांमुळे ओळखली जाते, तसंच एखादा देश देखील तिच्या विचारांमुळे ओळखला जातो. आणि म्हणून इथे तो देश कोणता निर्णय घेईल, तो देश कोणता निर्णयाच्या बाजूने झुकेल याच्यातूनही आपल्याला समजून येतं की त्याची विचारसरणी कोणती आहे. आणि विशेष करून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये याचा महत्त्वाचा मुद्दा आहे की तो देश कोणत्या विचारसरणीचा आहे आणि तो देश कोणता निर्णय घेऊ शकणार आहे. यासाठी म्हणून विचारप्रणाली ही महत्त्वाची आहे. आता हे समजून घेतलं. आता याच्यामध्ये सामाजिक परिस्थिती असेल, आर्थिक असेल, राजकीय व्यवस्था असेल, या सगळ्यांना नवीन दृष्टिकोन देण्याचं काम हे विचारसरणी करत असते. म्हणजेच विचारसरणीमुळे तेथील जनता, तेथील राष्ट्र हे सगळे विकास करत असतात. परंतु इथे जसं विचारसरणी चांगली किंवा विकासाची बाजू तिच्या आहे, तसंच विचारसरणीची वाईटही एक बाजू आहे, तिची त्रुटी देखील आहे. मग ती त्रुटी म्हणजे काय आहे? मग ती महत्वाकांक्षा, अतिच महत्वाकांक्षा. आणि म्हणून इथे तुम्हाला विचारसरणी जसं विकासाकडे नेते तसंच ती तुम्हाला लयाकडे देखील नेते, ऱ्हासाकडे देखील नेते. आणि म्हणून इथे विचारसरणी ही दोनही बाजूंनी ओळखली जाते. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की विचारसरणी ही दुधारी तलवार आहे की जेणेकरून तिची चांगली बाजू देखील आहे आणि तिची वाईट बाजू देखील आहे. आणि म्हणून विचारसरणी तुमचा विकास घडवून आणते, तसंच ती तुम्हाला ऱ्हासाला देखील नेते, नायनाट देखील करते. आणि म्हणून याच्यातून तुम्ही तुमची विचारसरणी कशी आहे की ज्याच्यातून तुमचा विकास होऊ शकेल, की तुमची विचारसरणी ऱ्हासाला नेणारी आहे हे ओळखता येतं. आणि म्हणून हाच मुद्दा धरून आज आपण इथे बघणार आहोत. आता इथे 1797 मध्ये पहिल्यांदा डस्टर डी ट्रॉसी या शास्त्रज्ञाने, या विचारवंताने हा शब्दप्रयोग पहिल्यांदा वापरला की विचारांचं शास्त्र. आणि म्हणून इथे याला विचारांचं शास्त्र असं म्हटलं गेलं. आणि म्हणून त्याला नाव दिलं आयडिओलॉजी. आणि म्हणून आज आपण आयडिओलॉजी हा शब्द सर्रास वापरतो आणि त्याचा अर्थ त्याला अभिप्रेत होता, तो म्हणजे विचारांचं शास्त्र. आणि म्हणून आज तोच अर्थ आपण इथे अभिप्रेत धरतो आहोत की विचारांचं हे शास्त्र आहे. म्हणजेच विचारांचा समुच्चय संच म्हणजे विचारप्रणाली, व्यवस्थाबद्ध मांडणी म्हणजे विचारप्रणाली. या दोन्ही अर्थाने आज आपण विचारप्रणाली ही बघतो आहोत. मग आपण याचा अर्थ समजावून घेतला, याची व्याख्या पाहिली. आता थोडक्यात मग विचारप्रणाली म्हणजे काय, तर ती दोन्ही बाजू आहे हे देखील आपल्याला समजलं. मग ती नेमकी उगम तरी कशी पावते हे आज आपण बघणार आहोत. मग यामध्ये आज आपल्याला लक्षात घ्यायचंय की विचारसरणीची उगमस्थानं कोणती आहेत, तिची उगमस्थानं कोणते आहे की ज्याच्यामधून ती विचारसरणी उदयाला येत असते. मग ती चांगली असेल किंवा वाईटही असेल, विचारसरणी चांगली वाईट अशा दोन्ही बाजूतून ओळखते. आणि म्हणून अशा वेळेला ती विचारसरणी ही उगम तरी कशी पावते हा मुद्दा आज आपण बघणार आहोत. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा सांगता येतं की तुमच्या समाजामध्ये तणाव असेल तर विचारसरणी उदयाला येण्याची शक्यता असते. हितसंबंधांचे गट एकत्रित येऊन विचारप्रणाली उदयाला आणतात. त्याचबरोबर जुन्या नवीनचा संघर्ष असेल तरी देखील विचारप्रणाली उदयाला येत असते. त्याचबरोबर असंतुष्ट लोक असेल तरी देखील विचारसरणी उदयाला येत असते. म्हणजेच उगमस्थानं आहेत विचारप्रणालीची काही की ज्याच्या आधारातून आपल्याला सांगता येतं की विचारसरणी ही उदयाला पावते. मग इथे सगळ्याच देशांमध्ये विचारसरणी उदयाला पावत असताना हेच सगळे मुद्दे असतात का? तर नाही. तर इथे ज्या ज्या देशामध्ये जशी जशी परिस्थिती आहे, ज्या ज्या देशाचा इतिहास जसा आहे त्या आधारित त्या देशामध्ये जो घटक अधिक प्रभावी ठरलेला आहे त्या प्रभावी
घटकाच्या आधाराने तेथे विचारसरणी उदयाला आलेली आहे आणि म्हणूनच इथे तो मुद्दा तिथे काम करतो. आणि म्हणून पहिला मुद्दा आज आपण बघणार आहे की विचार प्रणाली ही उदयाला कशी पावते. तर त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आहे सामाजिक तणाव. आणि म्हणून सामाजिक तणाव ज्या ज्या देशामध्ये आहे त्या देशामध्ये इथे विचारसरणी उदयाला पावते. मग सामाजिक तणाव म्हणजे तरी काय, तर समाजामध्ये जे काही मुद्दे आहेत, मग ज्या मुद्द्यांमध्ये समाज आहे, धर्म आहे, जात आहे, पंथ आहे, त्याचबरोबर भाषा आहे, वेशभूषा आहे, प्रदेश आहे, या सगळ्या मुद्द्यांवर आधारित जर गटागटांमध्ये जर संघर्ष असेल, वर्गामध्ये जर संघर्ष असेल, तर अशा वेळेला त्या ठिकाणी आपलं संरक्षण व्हावं म्हणून देखील इथे काय आहे, गट हे एकत्रित येतात. आपल्याला काही धोका उद्भवायला नको आणि म्हणून संरक्षणाच्या निमित्ताने ते एकत्रित येतात. आणि मग हा तणाव जो आहे तो तणावात दूर व्हावा किंवा इथे आपल्याला काही इथे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ती विचारसरणी तिथे उदयाला येत असते. म्हणजेच समाजामध्ये जर तणाव असेल तर तिथे विचारसरणी उदयाला येण्याची जास्त शक्यता असते. हा आपल्याला मुद्दा इथे सांगता येतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे असा की हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी म्हणून देखील विचारसरणी उदयाला येत असते. मग आता हितसंबंध म्हणजे तरी काय, तर हितसंबंधामध्ये समाजामध्ये जे काही गट आहे त्या ज्या गटांचे हितसंबंध सारखे आहेत ते गट एकत्रित राहतात. जसं आता कामगारांचा वर्ग आहे, इथे व्यापाऱ्यांचा वर्ग आहे, अजूनही अनेक वर्ग आहे की जे एकत्रित राहतात. मग आता या गटांमध्ये इथे ज्या वेळेला भीतीचं सावट निर्माण होतं, ज्या वेळेला त्यांना भीती असते की आपल्याला इथे इजा होण्याची शक्यता आहे, तर अशा वेळेला ते एकत्रित येतात आणि त्यांच्यामध्ये एक विचारसरणी रुजते. अशा वेळेला देखील तिथे काय आहे, तर त्यावेळेला विचारसरणी उदयाला येण्याची शक्यता असते. जसं उदाहरण आपल्याला मार्क्सवादाचं अतिशय उत्तम उदाहरण याच्यामध्ये देता येतं. ते म्हणजे काय, तर मार्क्सवादामध्ये कामगारांचं शोषण होत आहे आणि म्हणून कामगारांनी एकत्रित यावं, जगातील सर्व कामगारांनी एकत्रित येऊन भांडवलदारांशी इथे क्रांती करावी आणि सगळी उत्पादनाची साधनं आपल्या हातामध्ये घ्यावी, हा तो विचार होता. आणि म्हणून इथे त्यांच्या हितसंबंधांचं एकत्रित येऊन किंवा त्यांच्या हितसंबंधांचं रक्षण व्हावं म्हणून ही विचारसरणी आज जगभर काम करतीये. आणि म्हणूनच इथे हितसंबंधांचं रक्षणासाठी देखील विचारसरणी काम करते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे असंतुष्ट लोक. असंतुष्ट लोक म्हणजे काय, तर इथे ज्या वेळेला समाजामध्ये काही असंतुष्ट लोक आहेत, मग सत्तेपासून वंचित झालेले असतील, आर्थिक घटकापासून वंचित झालेले असतील, कधी असंही होऊ शकतं की विकास झालेला नसेल, असंतुलित विकास असेल, म्हणजे अशा वेळेला त्या वेळेला त्या लोकांवर अन्याय झालेला आहे असं ज्या वेळेला त्या गटामध्ये निर्माण होतं त्यावेळेला ते एकत्रित येत असतात आणि अशा वेळेला त्यांच्यामध्ये एक विचारसरणी रुजते आणि म्हणून इथे हाही घटक इथे महत्वाचं काम करणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जुन्या नवीनचा संघर्ष. जुन्या नवीनचा संघर्ष म्हणजे काय की एखादी राजकीय व्यवस्था तिथे प्रस्थापित आहे, परंतु कालांतराने तिथे एक राजकीय व्यवस्था जाऊन पुन्हा नवीन राजकीय व्यवस्था आलेली आहे. अशा वेळेला तिथे नवीन राजकीय व्यवस्थेला जुनी राजकीय व्यवस्था विरोध करत असते आणि नवीन राजकीय व्यवस्था तिथे रुजण्यासाठी झगडत असते आणि म्हणून अशा वेळेला तिथे जुन्या नवीनचा संघर्ष होत राहतो. जसं संघर्ष आपल्याला दिसून आलेला आहे की ब्रिटिश राजवटीचा काळ आणि भारतामध्ये ज्या वेळेला ब्रिटिशांनी आपले पाय रोवले आणि ब्रिटिशांनी ज्या वेळेला प्रस्थापित केलं आपलं साम्राज्य, त्यावेळेला इथली संस्कृती त्यांची संस्कृती अतिशय भिन्नता होती. जुन्या नवीनचा संघर्ष तिथे देखील झाला आणि म्हणून प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये सुद्धा इथे विचारसरणी काम करते. तीच विचारसरणी तुम्हाला इथे स्वातंत्र्याकडे सुद्धा नेणारी ठरली. ही भारताचं उदाहरण आपल्याला सांगता येतं की सगळ्याच लोकांना असं वाटलं की ब्रिटिशांना भारतातून जायला हवं, ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य करण्यासाठी भारतातील व्यक्तींनीच भारतावर राज्य करावं आणि म्हणून ब्रिटिशांनी इथे राज्य करू नये, ही सर्वसाधारण आणि स्वराज्य आमचं आहे, राज्यही आमचंच असायला हवं असा विचार तिथे रुजला आणि सरतेशेवटी ब्रिटिशांना बाहेर हकलवून लावलं. आणि म्हणून इथे देखील आपल्याला असं दिसून येतं की प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवणारी म्हणून इथे असाही एक विचारसरणी इथे उदयाला येत असते. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला असं सांगता येतं की विचारसरणी म्हणजे आहे तरी काय, तर विचारसरणी म्हणजे विचारांचा समुच्चय, विचारांचा संच, विचारांचं व्यवस्थाबद्ध मांडणी की जेणेकरून तो विचार त्या देशातील व्यक्तींमध्ये रुजतो
त्या समाजामध्ये रुजतो आणि त्या समाजातील व्यक्तींच्या मनावरती राज्य करते आणि म्हणून अशा वेळेला ती विचारसरणी प्रस्थापित व्यवस्थेवर राज्य करणारी ठरते, त्या राष्ट्राची म्हणून ती ओळख ठरते आणि म्हणून अशा वेळेला तिथे विचारसरणी ही खूप महत्वाचा मुद्दा आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्या वेळेला इथे वेगवेगळे देश ज्या वेळेला बैठकांमध्ये सामील होतात त्यावेळेला प्रत्येकच देश आपल्या एका विचारसरणीचं प्रतिनिधित्व करत असतो आणि म्हणून हे प्रतिनिधित्व त्याच्या निर्णयांमधून पण दिसतं आणि म्हणून आपल्याला हा मुद्दा बाजूला टाकता येत नाही. जरी 20वे शतक हे विचारसरणींचं शतक आहे आणि मग विचारसरणी इथे दुसरा महायुद्ध झालं, नाझीवाद संपुष्टात आला, फॅसिस्टवाद संपला आणि म्हणून आता विचारसरणी पण संपल्या असं नव्हे, तर इथे अनेक विचारसरणी तरी सुद्धा आहेत. मग त्या चांगल्या वाईट यांचा समावेश असला तरी सुद्धा त्या विचारसरणीचं प्रतिनिधित्व हे आहेच आणि म्हणून अशा वेळेला त्याचं प्रतिनिधित्व ते करतात, त्यांच्या निर्णयांमधून दिसतं, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या निर्णयांमधून ते दिसत असतं आणि म्हणून हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून विचारप्रणाली हा मुद्दा घेऊन आज मी तुमच्या समोर आलेली आहे. हा इथे माझा मुद्दा संपतो आहे. तर इथे त्यानंतर मी तुमचे आभार मानते की तुम्ही मला ऐकून घेतलं. धन्यवाद.